असंघटित क्षेत्रातील कामगार हा समाजातील कमी उत्पन्नाचा आणि वंचित घटक असल्याने त्यांना अधिकाधिक सामाजिक सुरक्षा व विकासाच्या योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. येत्या काळात कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटित कामगार, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, बालकामगार कृती दल समिती, बालकामगार सल्लागार समन्वय समिती, वेठ बिगार दक्षता समिती तसेच माथाडी व असंघटित कामगार यांच्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सहाय्यक कामगार आयुक्त श्रद्धा वाघमारे, सरकारी कामगार अधिकारी श्रीकांत झवर, कुलदीन भुलाने आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री येरेकर म्हणाले की असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये विशेषतः निवास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. निवृत्तीनंतर किंवा काम सोडल्यानंतर कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता मिळेल अशा योजनांचा लाभ पोहोचविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कामगारांचे कौशल्य विकासावर भर देऊन त्यांना सक्षम करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. कामगारांची आयुष्यमान भारत योजनेत मोठ्या प्रमाणावर नोंदणी करण्यात यावी, जेणेकरून त्यांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचारांचा लाभ मिळू शकेल असे निर्देशही त्यांनी दिले. बाल व किशोरवयीन कामगार प्रामुख्याने वीटभट्ट्यांवर आढळून येत असून आतापर्यंत 28 बाल कामगारांबाबत कारवाई करण्यात आली आहे. मेळघाटातील कामगार मोठ्या प्रमाणावर अकोला जिल्ह्यात स्थलांतरित होत असल्याने अमरावती व अकोला जिल्ह्यांनी संयुक्तपणे कारवाई करावी. कारवाईनंतर गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणांचा कामगार विभागाने सातत्याने पाठपुरावा करावा असेही श्री येरेकर यांनी निर्देशित केले. तसेच जिल्ह्यातील लघु टेक्स्टाईल उद्योगांमध्ये बालकामगार असण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथेही सखोल तपासणी व पडताळणी करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले. ही बैठक असंघटित व बालकामगारांच्या संरक्षणासाठी प्रशासन अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत देणारी ठरली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.